एक क्रौंच नावाचा राक्षस, आणि त्या राक्षसाला साधू संतांनी शाप दिला होता की तू उंदीर होशील म्हणून. आणि तोच क्रौंच नावाचा राक्षस ऋषीच्या शापाने उंदीर झाला. म्हणजे आपण ऐकतोय ना, मग बारीक ऐकलं पाहिजे. उंदीरच का वाहणी, क्रौंच नावाचा राक्षस झाला उंदीर. आणि उंदीर हा उपद्रव करायचा, उपद्रवीच प्राणी पहा तुम्ही. उंदीर इतका नासधूस करतो, पिकाची नासाडी उंदीर करतो. घरामध्ये काही गोष्टी असतील, उंदर जर झाले तर अनेक गोष्टी कुरतडायचं काम उंदीर करतो. बरेच जण पहा तुम्ही, घरात उंदर झाले की चिकटायचा पॅड आणतात, बरोबर आहे ना. उंदीर चिकटायचा पॅड आणतात, उंदीर मारायच्या गोळ्या टाकतात, बरोबर आहे ना. हे असं करत जाऊ नका तुम्ही. मला सांगा, त्या उंदराचा सुद्धा जीवच आहे ना हो. ज्यावेळी तो उंदीर त्या चिकट पॅडला चिकटतो त्यावेळी त्या उंदराच्या पाठीचं हाड मोडतं. उंदीर तडफडून मरतो. त्याला धड मारता येत नाही लवकर आणि निघताही येत नाही. म्हणून उंदर जर घरात झाले तर गणपती बाप्पाला 21 मोदक नैवेद्य करा तुम्ही. उंदर कमी होतात घरातले. गणपती बाप्पाला मोदक व्हायचे. गणपती बाप्पा तुझे घोडे तू आवरून घे, आमच्या घरात त्याने उपद्रव केला, असं गणपतीला नमस्कारा तुम्ही. कमी होतात उंदर. आजही पाहू मी गणपती बाप्पाचं चिंतन. डोळे बारीक आहेत, कान सुपासारखे आहेत. ज्याला भक्ताचे गाराणे ऐकून घ्यायचे त्याचे कान सुपासारखे असावेत. कच्च्या कानाचा माणूस परमार्थात चालत नाही, माणूस पक्क्या कानाचा लागतो. कधी पहा तुम्ही, डोळे आणि कान याच्या 4 बोटाचं अंतर असतं, बरोबर आहे ना. डोळे आणि कान याच्या 4 बोटाचं अंतर असतं. एखादा माणूस आपल्याला एखाद्या माणसाविषयी विनाकारण काहीतरी भरून देतो आणि आपण इमॅजिन करतो तो माणूस आमकाचे, तो माणूस धमकाचे, तो माणूस वाईटच आहे. पण त्याने त्याच्या पद्धतीने तुम्हाला त्या माणसाविषयी भरवलेलं असतं. पण विनंती असेल माझी, कानावर आणि डोळ्यावरती, कानात डोळ्या 4 बोटाचं अंतर आहे. कानावर विश्वास ठेवू नका, डोळ्यावर विश्वास ठेवायचा नेहमी. त्या माणसाविषयी तुम्ही द्वेष करतात, मग अरे तू पहा की र स्वतः, तो माणूस आहे नेमका कसा. स्वतः बघायचं, स्वतः अनुभव घ्यायचा. मग लोकाच्या तोंडावर आणि आपल्या कानावर कधी विश्वास ठेवू नका. कान सुपासारखे असावेत परमार्थात. गणपतीचे कान सुपासारखे आणि डोळे त्यांचे डोळे. आपण एखाद्या वेळी, ज्यावेळी एखाद्या बारकाईने एखाद्या गोष्टीवर विचार करतो त्यावेळी आपले डोळे आपण असे बारीक करतो. गणपती बारकाईने विचार करतात प्रत्येक विषयावरती, म्हणून गणरायाचे डोळे बारीक आहेत. आणि पोट विशाल आहे त्यांचं. लंबोदर लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. काही लोकांनी तर गणपतीच्या आरतीचं पार वाटोळ करून टाकलं. लंबोदर पीतांबर फळीवर वंदना, खाली घे पडन तो. एवढ्या वर ठेवायचा असतो कुठं फळीवर. दास रामाचा वाटपा हे सजना, सजना पळू पळू हानीन. सजना नाही सदना. संकटी पावावे, संकष्टी नाही, संकष्टी पावावे तर विनायकी रुसावे. आपल्याला चतुर्थीला महत्व देतो ना आपण, गणरायाच्या चतुर्थीला. इथं किती किती महिला चतुर्थी धरतात, हात वर करा बरं. वा 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 वा. चतुर्थ्या धरीत जा, उपास करीत जा, पण लोक बेजार करीत जाऊ नका. एकदा एका बाईला चतुर्थी आली. चतुर्थी रविवारची होती आणि आज सोमवार. काल चतुर्थी होती, आजचा सोमवार आणि उद्या बनायचा मंगळवार. 3 उपास एक सलग आणले. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी बुधवारी नवरा सकाळी उठला, म्हणे हाय का काही खायला. हो लय आणू दमले ना तुम्ही किराणा. झाला काय तुम्हाला. परवा चतुर्थी उभ्याने पेटली होती, कालच्या सोमवाराला आग लागली, परवाच्या सोमवाराला आग लागली, कालच्या मंगळवाराला काडी लागली. उपास धरू नका, लोक बेजार करू नका तुम्ही. महिला मंडळ जेवढं सहन होतं तेवढंच उपवास करायचं. 2 डॉक्टर आहेत, 3 डॉक्टर आहेत. एक एकादशी झाली तर 3 दिवस सुधरत नाही माणसाला. इतकी ऍसिडिटी वाढती पा. डॉक्टर म्हणतात की पोटाला ताण दिला पाहिजे एकादशीच्या उपवासाला. दर 15 दिवसाला शरीराची सर्व्हिसिंग असते. ती हलके पदार्थ खा, फळं खा. त्या हल्ली असं झालंय, साबुदाणा बगर खाल्ली का गारगारा फिरत, त्याच्यावर मरणाच्या फवारण्या. आणि साबुदाणा खाल्ली की ऍसिडिटी वाढते. आता खावं काय याची पंचायती.
उपवास तितकेच करा जेवढे सहन होतील. नाही उपवास जमला तुम्हाला, शरीराच्या प्रकृतीनं हरकत नाही, 2 माळा जास्तीचा जप करा, पण लोक बेजार करू नका आणि तुमची प्रकृती सुद्धा व्यवस्थित राहील. लोक बेजार करायचे नाही. तुम्हाला माहिती आहे उपवास म्हणजे काय? उप म्हणजे जवळ आणि वास करणं म्हणजे राहणं. देवाच्या जवळ जाऊन राहणं म्हणजे उपवास आहे. महिलांची असते नवरात्र आणि पुरुषांची असते, मी हानो घेईन बर का तुमच्या पुढं. महिलांची आहे नवरात्र आणि पुरुष मंडळीची आहे शिवरात्र. आमची 9 दिवसाची, तुमची 1 दिवसाची. उमापती महेश्वर भगवान की 9 दिवसामध्ये पहा बरेच जण उपवास करतात. 9 दिवसामध्ये उपवास करतात आणि लोक पायात चप्पल घालायचं 9 दिवस सोडून देतात. बेलोरा कर तुम्ही ऐकताय का मोबाईल पाहतात? सोडायचं तर बिडी सोडा ना, सोडायचं तर पुडी सोडा. तुम्हाला 9 दिवसात सोडायचं तर लोकांच्या काड्या करणं सोडा. चप्पल काय सोडायची गोष्ट आहे का? उपवास चतुर्थीला महत्व आलं गणपतीच्या. गणपती उपद्रवावरती स्वार होतात म्हणून गणपतीचं वाहन उंदीर आहे. चालायचं पुढं. आता आपलं लग्न करायचंय ना, इथं शॉर्टकट कडू आणि गणपती सिद्धी बुद्धी सहित आपण नंतर बघू. ज्यावेळी कार्तिक स्वामी मोरावरती बसून निघाले आणि कार्तिक स्वामी निघाले पृथ्वी प्रदक्षिणेला. आता पृथ्वी एवढी मोठी, प्रदक्षिणा करायची कशी? गणपतीला बुद्धीची देवता काय म्हटलंय? ज्ञानाची देवता आहे गणपती बाप्पा. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्याला वाटते आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी, दररोज 1 माळ का होईना ओम श्री गणेशाय नमः हा जप करत जा. त्याच्या बुद्धीत ज्ञानात थोडासा फरक पडतो. वाचेच्या शुद्धीसाठी ओम सरस्वती नमः, ओम श्री वद वाघवादिनी स्वाहा. माणसाच्या वाणी तप निर्माण होतं या मंत्राचा जप जर केला तर. ओम श्री वद वाघवादिनी स्वाहा. सरस्वती मंत्र आहे हा. गणपती ज्ञानाची देवता आहे. गणपतीने तर्क मांडला, त्या ठिकाणी बुद्धी वापरली. कार्तिक स्वामी निघाले होते मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेला. गणपतीने काय केलं? आई वडिलांना बाहेर बोलवलं, शिव पार्वतीला. आणि ऐका ना माईबाप, त्यांना दोन्हीला आसनावर बसवलं, ताट घेतलं पूजेचं, तांब्याभर पाणी घेतलं, मायबापाचे पाय त्या ताटामध्ये घेतले, दोघांच्या पायाचा अभिषेक केला, दोघांची पाद्य पूजा केली, दोन्ही मात्याला आणि पित्याला नमस्कार केला गणरायाने आणि त्यांना 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि गणपती बाप्पा म्हणते चला आपलं लग्न लावून द्या. म्हणे अरे गणपती असं कसं? पृथ्वी प्रदक्षिणा करायची होती ना. पृथ्वी प्रदक्षिणा तुम्ही 1 सांगितली, मी 7 प्रदक्षिणा मारल्या. गणपतीने शास्त्रवाद त्या ठिकाणी मांडला, शास्त्राचा तर्क मांडला की आई वडिलांना जर त्यांची पाद्य पूजा करून माय बापांना जर 3 प्रदक्षिणा मारल्या तर माणसाला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ प्राप्त होतं. मी तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारल्यात, माझ्या पदरामध्ये पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ पडलेलं आहे. मी पृथ्वी प्रदक्षिणा केली, आता मला माझं लग्न लावून द्या. भोलेनाथ हसू लागले. काय सांगते शिव महापुराण कथा? घरी माय बापासोबत आपण चांगले वागलो, माय बापांची चांगली सेवा केली, माय बापा घरात माय बाप जरी आनंदी राहिले तर जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन तुम्हाला तुमच्या घरात घडतंय आणि माय बापाच्या चरणात घडतंय. माता पिता के चरणों में चारों धाम है, आजा जा यही मुक्ति का नाम है. सेवा कभी की नहीं, सिर्फ तीर्थों में जाने से क्या. से पानी पिलाया नहीं, बाधा मूर्त पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाधा सुभाने से क्या फायदा.
राधे. भजनाचा आनंद घेत जा जरा. राधे राधे. मैंने वेद पढ़े, मैंने शास्त्र पढ़े, शास्त्र पढ़ते हुए ख्याल आ गया, जन्म मानव का लेके दया ना कही, फिर मानव कहलाने से क्या फायदा. भोलेनाथ पार्वती प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पाने मायबापाची पूजा करून पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ पदरात पाडून घेतलं. म्हणून आता ठरल्याप्रमाणे आता गणपतीचा विवाह होणार आहे. ताट बसा बरं एकदा सगळेजण. आता गणपती येणार आहे बरं का, नाही तर असा उंदीर उड्या आणि तुमच्या मांडीवर भाऊ. गणपतीचा ताट बसा सगळेजण. बेटे बेटे, विश्वरूप नावाचा प्रजापती आणि त्याच्या 2 कन्या रिद्धी आणि सिद्धी नाही, सिद्धी आणि बुद्धी यांच्यासोबत आता गणरायाचा विवाह होणार आहे. जे उडे बसले त्वरी तिकडं माग बसा आता तुम्ही आणि व्यासपीठ रिकामा करून द्या. आपण गणपती बाप्पाचा आता भजन करूयात. हात सर्वांनी वरती घ्या. तुम्ही म्हणत असता लई पोरगी कदरून सोडी ती रावा मला, नाही का? नाही का वाटतं ना तुम्हाला? हात वरती घ्या सगळेजण आणि मग पुन्हा खाली घ्या गणपतीला येईपर्यंत. मोर